जय गुरु. जय गुरु. हाँ, एक मिनिट. काल आपलं थोडं राहिलं होतं ना, मला वाटतं नला दमयंतीचं हो बरंच हो राहिलं. हा. हो, म्हणजे 6वा श्लोक. हम्म. हा. कंस भीमः प्रजा कामः तोषयामास. तो श्लोक. हम्म. दाखवता नाही येते मला. हम्म. हम्म. हा. हम्म. हा. दिसतंय. नाही अजून. हम्म. आता हा, आलं. आता दिसत. हम्म. कुठचं सुरू होतं, वाचा. कोण वाचेल? ते झालं होतं. स्तंस भीम प्रजा काम तोषयामास धर्मवीत महिष्यास राजेंद्र सत्कारेण सुवर्चसम. हम्म. ते झालंय आपलं, बरोबर. आता तस्मै प्रसन्नो दमन सभार्याय वरं ददौ कन्यारत्नं कुमारांश्च त्रीनुदारान् महायशाः. ऐकू येत आहे ना माझं? हो, येतोय. हो हो. अच्छा. हा. ते काळे काळे चौकन काहीतरी येते. हा. ठीक आहे. तर आता याचं अन्वय होईल. तस्मै प्रसन्नः दमनः सभार्याय वरं ददौ महायशः दमनः प्रसन्नः तस्मै सभार्याय कन्यारत्नम त्रि अं, त्रीन उदारान. अनुदारान नको, हे त्रीन. हा. उदाहरण. उदार हा, त्रीन उदारान. हा. त्रीन उदारान. हा. उदारान कुमारांश्च वरौ ददौ. हा. तर ते दमन ऋषी, हा, महायशाः. हम्म. आता हे आपण थोडं हे करूया. हा. म्हणजे प्रसन्न हा दमन हा. हा. ये अब ऐप है रास्ते के चार नीचे बता देता अक्सर वहां पर रेस्टोरेंट्स होते हैं रुकते हैं चाय कॉफी हा. तर महायशाः प्रसन्न हा दमन तस्मै, त्याला. म्हणजे कोणाला? राजाला. म्हणजे जे महान यशस्वी आणि प्रसन्न दमन ऋषी, त्याला त्याला स आणि त्याच्या पत्नीसाठी तीन तस्मै सभाराय म्हणजे त्याच्या पत्नीसाठी ती एक कन्यारत्न आणि तीन उदार कुमारांचा वर देते झाले, असं. ददौ किंवा देते झाले, नाही का? समजला हा अर्थ? सोपा आहे ना? ते दमन हा म्हणजे हो हो. दमन ऋषींचं नाव आहे. हा, हे एक लक्षात घ्या. दमन ऋषींचं नाव आहे. हम्म. हा. हा. आणि महायशाह हे त्यांचं विशेषण. विशेषण झालं. हा. प्रसन्न आणि यशस्वी असे दमन ऋषी. हम्म. हा. महायश सर, एक त्यांचं. विचारू का? हा. ते ते पुत्रांचा वर देते झाले असं मराठीमध्ये दिले, तसं हिंदीमध्ये कसं करायचं सर? हा. हा. अत्यंत यशस्वी और प्रसन्न दमन ऋषि, हाँ, हा उसे उसे हा पत्नी के लिए, उसे पत्नी के लिए एक कन्या हा रत्न और तीन उदार पुत्र, हा उदार उदार पुत्रों का पुत्रों का वर वर दे गए, असं होईल दिया. का? नाही, नाही, नाही. दिया. वर नाही, नाही, नाही. आपल्याला वर दिया गया. आपल्याला त्यांचं वर दिया करता गया.
ऐका, करता हा करताच ठेवायचा, प्रथम येतच ठेवायचा आहे. हा, हम्म. वर देते हैं देते हैं. अच्छा, ओके. असं चालेल का? असं चालेल का? देते वर हैं. देते हैं. देते. देते झाले. हम्म. दिया गया. नहीं, फिर दिया गया पास्ट टेन्स वो हवाय. पैसे, नहीं दिया गया में वो पैसिव वॉइस हो जाएगा, कर्मणी प्रयोग हो हाँ हाँ जाएगा, हं. वो ऐसा नहीं होना है हमें. वो ऋषि, हाँ, उसको वर देते हैं पण चालेल तसं त्या अर्थाने. हाँ, वो वर ऋषि देते ने हैं. वर दिया हमको, वो ऋषि ने वर दिया ऐसा हमें बोलना नहीं है. नाहीये. हम्म. हाँ. हाँ. ऋषी वर देते हैं असंच होईल ना मग. ऋषि वर देते हैं, देता है, असं. हा, देता है किंवा देते हैं. देता है. ओके. वर हाँ. देते हैं. देता पण चालेल. हा, हाँ, ठीक हे आहे. हिंदीमध्ये. दमन ऋषींचं पण नाव आहे आणि त्यांच्या मुलाचं पण नाव दमनच पण आहे. हा, हो का? दमन ऋषींचं पण नाव आहे आणि त्या 3 पुत्रांचं नावामध्ये एकाचं नाव दमन आहे. नाही, ते अजून व्हायचंय भोरेश्वर आपलं, अजून त्या श्लोकापर्यंत पोहोचायचं होतं पुढच्याच आपल्याला. श्लोकात आहे, पुढच्याच श्लोकात हो, आहे, पण तो बघितलं तो माझं. व्हायचा आहे ना आपण. हो. आधीच कशाला तुम्ही सांगताय? हा, येणार आहे ते पुढच्या वाक्यात. हा. हा. ठीक है. हा. दमयंती दमम दांतम दमने च सुवर्चसम उपपन्नान गुणैः सर्वैः भीमान भीम पराक्रमान. तर याचा हम्म. अन्वय असा होईल की भीमान, म्हणजे भीमाला, रामान, रामापासून, हं, हं. राम म्हणजे भीमात, हं, भी पंचमी. भीमातच पंचमी होईल हे. भीमात म्हणजे हं. भीमापासून, हा, दमयंती, हा, दांतम, दमम, दांतम, आणि दमने च सुवर्चसम सर्वही गुणी गुणही भीम पराक्रमान उपपन्ना. म्हणजे भीमापासून दमयंती ही कन्या, नंतर दम, दांत, आणि हे सगळे दमम दांतम हे सगळे द्वितीय आहे म्हणून ते अनुस्वार आलेलं आहे. दम, दांत व दमन असे. हा. दमनम. नाही, दमन नम नाहीये ते, ऍक्च्युली ते बर. दमयंती दांतम दमनम, दमनमच पाहिजे, दमनेच नको, ते चुकीचं आहे तसं. हम्म. म्हणजे कदाचित त्यांनी ते चालीसाठी घेतलं असेल, पण दमने म्हणजे रामे चित्तलय, असं रामे हं, सप्तमी हं, एकवचन हं, कसं हं, काय होईल हं. ते, नाही का? तसं. हम्म. हं, हा. हं, हं. हम्म. तर दमनम च सुवर्चसाम सर्वैः गुणैः भीम पराक्रमान उपपन्नान. उपपन्नात हे आपलं तसं. झालेलं आहे नाही का आधीचं, उपपन्न हा झालेलं हा, होतं. व पन्नान. हा. तर हे न. हं. उपपन्न हे तसं धातू साधित आहे, आणि उपपन्ना हं. म्हणजे म्हणजे तसं म्हणजे झाले असं म्हणून. हे तृतीय पुरुष बहुवचन झालं का ते? उपपन्नान. हम्म. न न पाय मोडलेला असा. हम्म. भीमान, भीमान भीम पराक्रमान हो, उपपन्नान. हा, बरोबर बरोबर बरोबर. हो, नाही नाही नाही, हे कसं हो. पाहिजे? नाही नाही नाही, अं, प्रथम पुरुष अं, बहुवचन आहे. हे तिन्ही जे आहेत ना, हा, हे हा, हे याच आहेत असे पाहिजे. भीमा म्हणजे भीम पराक्रमात भीमात, हा, उपपन्नान असं. हा. हम्म. म्हणजे सर्व गुणेही, कारण हे तिन्ही एकत्र येणार, भीमात, भीम पराक्रमात, उपपन्नात असं. हम्म. उपपन्न म्हणजे प्राप्त होणे ना. हा. हो. म्हणजे उपपन्नचा अर्थ. प्राप्त होणे म्हणजे ते धातू साधित झालं, हा, पण ते आता या हा. म्हणजे भीमापासून, भूतकाळ. हा, भीम पराक्रमी अशा भीमापासून ते उत्पन्न झाले असं. हम्म. हम्म. दमयंती दमम हो. दांतम दमनम च हे सगळे उत्पन्न झाले.
सगळे तिन्ही तृतीय आहेत हे. गुणैः हो. सर्वैः गुणैः. हं, हं, हं. आता सर्वैः. उपपन्नात आहे का उपपन्नान? नाही नाही, ते सगळे उपपन्नान पन्नात. नचाच पाय मोडलेला ते बरोबर वाटतंय. नाही, बरोबरचा नाही, प्रश्न नाही नचा पाय पण. मोडलेला तो पण प्रथम पुरुष बहुवचन. नाही नाही, वनम म्हणे ते तसं नाही. म्हणजे रामान, रामान हा शब्द तसं नाही, नाही. रामात हा मूळ शब्द आहे ना, तसं नाही का. त्यामुळे ते एक धातू आहे ना, पण तो उपपन्नान क्रियापद आहे ना ते. नाही नाही, क्रियापद नाही आहे इथं. जसं जसं मग भीमात या वाक्यात क्रियापदच नाही. नाही. म्हणजे उपपन्नात हे धातू नाहीये हा. उपपन्न हा धातू साधित झालं. हम्म. आणि उपपन्नहाच तृतीया म्हणजे मग तो मग नामासारखा चालतो शब्द, अकारांत पुल्लिंगी. बर. आणि म्हणून तो उपपन्न हा. असं झालं. हम्म. मूळ दमयंती तू. श्लोकामध्ये नचा पाय मोडलेला आहे ना, पण तर ती सर्वै प्रिंटिंग श्रीमान मिस्टेक आहे. नाही नाही, प्रिंटिंग मिस्टेक नाही. उपपन्नान गुणै, पन्नाद गुणै. तच समोर ग असताना मग तच द झालं असतं. तर इथे तच द नाही झालं, हे न झालं. त्याच्यामध्ये तर उपपन्नानेच दिलंय सर. हा. त्या ह्याच्यामध्ये उपपन्नानच दिलंय. हा तेच. दमयंती दमम दांतम दमन. नाही नाही, तेच पल्लवी ताई उपपन्नान सांगता. गुणैः. हा. हं, तेच बरोबर. हं. मला वाटतं ते ललंकार भूतकाळ म्हणतात, त्याचं प्रथम पुरुष बहुवचन आहे का नाही नाही उपपन्नान? नाही नाही, पण कसं आहे, मग भीमांचं काय होईल. हम्म. तर भीमान. भीम पराक्रमात. पण तो तिथे पराक्रमान. द व्हायला पाहिजे, तो इथं भ झालेला आहे, म्हणजे न झालेला आहे. तर हे आणि सगळं. हा, पराक्रमान तर नच आहे परत. हम्म, ठीक आहे, मी याच्यावर सांगेन तुम्हाला हे न हा. का झालं. हा, हो. याच्यावर ना. तरी हा माझी हा अशी हा, समजून ते न राहिली आहे का हे. तवय. हा, ठीक आहे. हा. दमयंती. म्हणजे भीमाला अतिशय पराक्रमी झाले असं, म्हणजे पहिला भीमाला आणि शेवट अतिशय पराक्रमी झाले, त्यामुळे ते नीट लक्षात येत नाही, म्हणजे वाक्य कसं करायचं. नाही नाही, एक हे बघा, नेहमी अशा वेळेस जेव्हा कन्फ्युजन असतं ना, तेव्हा काय करायचं, हा. की सगळे शब्द, एका विभक्तीचे सगळे शब्द एकत्र आणायचे. आता बघा, हा. हा. दमयंती. हा. हा. तर हो. दमयंती दमम दांतम. आणि इथे करता. आणि म्हणूनच म्हणतो दमनेच नको, दमनम पाहिजे. हा. दमयंती हा. दमम दांतम दमनमच. हा. तर हे हा. झाले, म्हणून ते कर्म आहे, म्हणून ते त्याच्यात आले. मग नंतर मग काय, द्वितीय झालं. गुणै द्वितीय. सर्वैहि गुणैहि. सर्वैहि गुणैहि हे हा. परत हा तृतीय. तृतीया झाली. आणि नंतर भीमान तृतीय. भीमकर, हा, भीमान भीमपराक्रमान उपक्रमान, हे परत तिन्ही शब्द हे तृतीया झाले, बहुवचनी तृतीय. द्वितीयमध्ये. हम्म. हा. हम्म. 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 म्हणून ते मी ओके. ओके. एका एका ग्रुपमध्ये मी करतोय, म्हणून ते मी भीमान भीमपराक्रमान हो. उपपन्नान असं. तर या हो. अर्थाने मला हो. वाटतंय हो. कदाचित ते जुनं असल्यामुळे ते तच न असं झालं, असं म्हणजे केलं असेल त्यांनी. हा. हा. पण तरी मी नक्की अच्छा सांगेन. अच्छा. बर. हा, म्हणून मला या तीन बर. हा. शब्दांचा एकमेकांशी संबंध आहे असं. उपपन्नान हो. हो. भीमान हो. हा. भीमपराक्रमान असं. हम्म. हा, ते हम्म. एका ह्याच्यातले आले. हा. हा. हो सर. दमयंती तु रूपेण तेजसा यशसा श्रिया सौभाग्येन च लोकेषु यशः प्रापसु यश. मध्यमा. आता इथं सुमध्यमा. दमयंतीचं वर्णन आहे का? हा. आता सुमध्यमा म्हणजे जिचा मध्यभाग हा सुडौल आहे, या अर्थाने तिला हम्म. सुमध्यमा म्हटलेलं आहे. दमयंती हे तिचं हम्म. विशेषण आहे, दमयंतीचं विशेषण हम्म. सुमध्यमा. हा. विशेषण सुमध्य. तू रूपेण तेजसा हम्म. यशसा हम्म. श्रिया हम्म. सौभाग्य हे सगळे हम्म. तृतीय आहेत. हे सगळे च लोकेशु यशः प्राप. म्हणजे ती हा. अत्यंत सुडौल दमयंती सुद्धा रूपाने, तेजाने, यशाने,
श्री किंवा वैभव. वैभवाने किंवा ऐश्वर्याने, सौभाग्याने हम्म. आणि सौभाग्याने लोकांमध्ये यश प्राप्त करती झाली. मिळवले. मिळवे मिळवले. हा. हा ते प्राप्त. दमयंती सुद्धा इथे तर तू इथे इथे तूच्या ऐवजी सुद्धा असं म्हणता येईल तू. आपल्याला. हा बर. हा. रूपाने यश मिळवती झाली. हम्म, हा. हम्म, ठीक आहे. हम्म. तत्र स्मराजते भैमी सर्वाभरणभूषिता सखी मध्ये अनवद्यांगी विद्युत सौदा मिनो मिनी पाहिजे मला यथा. वाटते. मिनो आहे की मिनी आहे मूळ पुस्तकात? मिनी वाटतं मला. मिनी. हा मिनीच पाहिजे. हा मिनी. हा नी दीर्घ. हा मिनी हा असं. हा विद्युत विद्युत सौदामिनी. हा हा विद्युत सौदामिनी. हा हा तर आता इथं राजते राजते हे झालं क्रियापद. बरोबर. हम्म. आणि हम्म. स्म राजते स्म म्हणजे यथा विद्युत सौदामिनी. भूतकाळ. हा राजते स्म असं वाक्य होईल पूर्ण. हा तत्र म्हणजे तेथे हम्म. आभरण भूषिता हम्म. म्हणजे आभरणांनी भूषित असलेली. भूषिता हे परत धातू साधित आहे. आभरणांनी. विशेष. हा. हा म्हणजे विशेषण आहे पण ते धातू साधित आहे. हा. हा. अन हा. हा. हा हा. अनवद्यांगी. अनवद्यांगी म्हणजे अवद्य अंगी. अंगी म्हणजे अंग अंग किंवा अवयव. हा अंग तिचं. अवद्य म्हणजे दोष ज्याच्या नसलेली. हा ते दोष दिलंय. नसले हम्म. दिलेले ना. हा नाही, मी त्याचा स्फोट करून दिलंय. सांगतोय की अवद्य हा. म्हणजे हा. हा. जे बोलण्याजोगं नाही ते. म्हणजे जे चार हा. चौघात आपण बोलत नाही असं म्हणजे कोणाचं ना डोळा तिरळ तिरळ असेल, नाक चुपट असेल वगैरे वगैरे. हा ते अवद्य. हा. आणि म्हणजे नाही म्हणजे तिच्या ती आभरण म्हणजे आभरणांनी भूषित. हा काही खोड न काढता येण्याजोगी अशी. हा अनवद्यांगी म्हणजे खोड न काढता येण्याजोगी अशी भैमी. भैमी आता ही भीमपुत्री म्हणून भैमी. हा असं. तर जसं दशरथचं दाशरथी रामाच्या दृष्टीने दाशरथी राम म्हणतो ना आपण तसं. तेव्हा तसं इथं भीमाची मुलगी म्हणून भैमी. हा तर नंतर सर्व 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 इथं नाहीच आहे. हा सखीमध्ये. हा अं, सखीमध्ये यथा विद्युत सौदामिनी राजते स्म. जशी आकाशामध्ये एखादी विद्युल्लता ही तळपते. हम्म. बाकी बराच गडगडाट वगैरे सुरू असतो पण एकदम वीज एकदम जशी तळपून जाते, तळपते, तशी ती सगळ्या सख्यांमध्ये तळपत होती. म्हणजे तिच्या असाधारण सौंदर्यानी ती आणि अलंकारांनी वगैरे सजलेली ती हा भीमाची मुलगी. भीमराजाची मुलगी सर्व म्हणजे उठून, ज्याला आपण मराठीत उठून दिसत असे असं म्हणतो, तशी उठून दिसत होती असं. समजलं? हा हा एवढंच आहे काय आहे पाठामध्ये? 10 श्लोक होते का? हो. हो सर. हो. 10. हो. एवढेच सर. अच्छा. हो. ओके. हो. ठीक आहे. ओके मग तसं म्हणजे तसा छोटा आहे हा. हो. हा छोटा आहे. मला हम्म. हा तसा छोटा आहे हा. ठीक आहे. मग सर 21 ला आहे ना एक्झाम? काय ते? सप्टेंबर. हा एक्झाम कधी तुम्ही हा परीक्षा? परीक्षा बरोबर. तर परीक्षा आपली 21 सप्टेंबरला असणार आहे. 2 पेपर. एक सकाळी 10 वाजता, दुसरा दुपारी 2 किंवा 2:30 वाजता काहीतरी.
दोन दोन तासाचे दोन पेपर्स आहेत. ओके. हो, हो. प्रवेश 1 आणि प्रवेश 2. आणि ते प्रवेशचे आहेत नाही बरं. या पाठांचा त्या परीक्षेशी तसा संबंध नाहीये. म्हणजे अजून 5 आठवडे नाहीये, आहेत असं बरोबर. समजा. 5 आठवडे आणि 3 दिवस आहेत. आज आज काय बुधवार आहे ना? नाही, आज गुरुवार आहे. आज आणि गुरुवार आहे, गुरुवार. हा, म्हणजे बरोबर 5 आठवडे आणि शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवस असे, म्हणजे 38 दिवस आहेत तुमच्या हातात परीक्षेसाठी. आपण पण पुढच्या शनिवारपर्यंत परिचयचा घेणार असं बोललो होतो. हा, बोललो होतो. अजून पण एक तुमचं आठवडा. नाही. 1 आठवडा. हो, बरोबर. नाही, पण तुमचं सगळ्यांचं आता परत एकदा मी तुम्हाला संधी देतो. काय मत आहे? म्हणजे तुम्हाला कंटिन्यू हे हा. परिचय करायचा आहे की काय, की आत्ताच तुम्हाला उजळणीचा अभ्यास सुरू करायचा आहे? नको, अजून परिचयाचं हे घेऊया ना, मला असं वाटतं बाकीच्यांचं विचार. नाही, प्रत्येकाने आपापलं मत सांगा. हो ना, बोला कोणीतरी. अजून 3 लेसन आहेत सर, 3. हा, अजून पोर्शन उजळ संपायचं आहे ना सर. कशाचा? उजळणीच घेऊया. 13. अजून लेसन संपायचे आहेत ना सर. नाही नाही, तेच तुम्ही गोंधळ करताय. हा परिचयचा, हे जे लेसन्स जे 3 राहिले आहेत ते परिचयचे आहेत, हा, की जी परीक्षा आपण हो, आत्ता नाही देणार आहोत. ती परीक्षा आपण बरोबर आहे. फेब्रुवारीत देणार आहोत. हा, हो. त्यामुळे तुम्ही हम्म. पोर्शन संपायचं आहे जे म्हणता ते ते काही फेब्रुवारीचा गरज पोर्शन नाही ना. संपायचा आहे. हा, आणि त्याला तर ओके. 3 पेपर मग आता आहेत काय? आणि त्यापैकी पहिल्या पेपरचे 3 पाठ राहिले आहेत आपले, बरोबर. पण त्याच्यानंतर अजून 2 बरोबर. भाग आहेतच. त्यामुळे ते तर संपले नाही संपले तरी आत्ताच्या परीक्षेला त्याचा फरक पडणार नाही. पण अच्छा, पण ओके. पण मला असं वाटतं की 38 दिवस म्हणजे खूपच जास्त आहे तुम्हाला. आणि त्यातही आपण, मला वाटतं, परिचयच्या प्रवेशच्या दोन्ही पेपर्सचे आपण उजळणी एक एकदा घेतली होती. तुम्ही त्याचे पेपर उत्तरपत्रिका पण केलेल्या होत्या, बरोबर. म्हणजे तशी आपलं सराव पण तसा झालेला असणार. त्यामुळे किती तुम्हाला उजळणीसाठी वेळ हवा आहे मला माहिती नाही. आता परत सर्व रिव्हिजन करायचं ना सर. रिव्हिजनच करू सर. अजून रिव्हिजन पूर्ण परत करायचं ना. हे करू शकता, पण ती मग तुमची गेल्या हम्म. वेळेस जशी प्रारंभाची तुम्ही तुमची आपापली करत होतात ना, तर मग मला हा, असं वाटतं तशी केलेली तुम्ही बरी राहील. कारण तर मला काय सांगायचं ते मी सगळं सांगून झालेलं आहे, नाही का? हा. आणि प्रवेश तुमच्याकडे आम्हाला जे अजून पेपर जरा मिळाले की चांगलं सर. आम्हाला पेपर्स अजून प्रॅक्टिससाठी ते आहेत का तसे अजून? पण तुम्हाला एक एक सॅम्पल तुम्ही दिलेले होते, असे अजूनही देईन मी. पण कसं, नुसतेच हा, पेपर तेच म्हणते बघण्यात मला. काही अर्थ हा. नाही. ते तुम्ही परीक्षा रिव्हिजन करा आणि मग शेवटच्या आठवड्यात किंवा एक 8-10 दिवस आधी तुम्ही पेपर बघा ना. आतापासून बरं, पेपर चालेल चालेल, नो प्रॉब्लेम. नाही नाही, पण आता तुम्ही मला ओके. सांगा, मग हा. तुम्हाला रिव्हिजन करायची आहे का आपापसामध्ये? मग आज थांबूया आपण. दिलीप कुठे गेले? नाही, मला असं वाटतं की दिलीप तर आहेत 23 का? ऑगस्ट पर्यंत जर सर म्हणतायत की परिचयाचं आपण जेवढं संपवता येईल तेवढं संपवू आणि नंतर मग रिव्हिजन करूया. चालेल, ठीक आहे. मलाही तसंच वाटतं. अजून 1 आठवडा ह्या पुस्तकाचं काय काय होईल तेवढं करावं. हा, किंवा मग माझं तर तुम्ही आता ह्या मला परीक्षेमध्ये पण 2 मला भाग आहेत ना मला सर? नाही, मला कारण जर काय होईल आपल्याला पुढे परीक्षेमध्ये पण 2 परिचयाला पुन्हा फार घाई होईल. अजून 2 पुस्तकं संपवायची. नाही होईल. हा, हा, बरोबर. आता ह्या ह्याच्यामध्ये पण 2 भाग पुस्तकातले आहेत तरी ना? जरा हं, अजून मला 2 पुस्तकं माझं आहेत. माझं तर असं मत आहे, माझं वैयक्तिक, की हं, बघा, हा. प्रवेशचे तुम्हाला 2च प्रश्नपत्र आहेत, प्रश्नपत्रिका 2च आहेत. आणि हं. त्याचे तुम्हाला ते पीडीएफ मध्ये मी अत्यंत डिटेल नोट्स सगळ्या दिलेल्या सगळं आहेत. दिलंय. तर हो तुम्ही हो, ते नुसतं स्वतःचा अभ्यास, स्वाभ्यास ज्याला आपण म्हणतो, स्वाध्याय, तो खरंय. स्वतः जरी केला ना तरी तुम्हाला सगळं कळेल. अशी स्पून फिडिंगने रिव्हिजन करायची तेवढी गरज वाटत नाही मला. पण ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर आपले हे जे आता पुढचे जे 3 धडे आहेत, म्हणजे 23च्या ऐवजी अगदी, म्हणजे 26 तारखेपर्यंत, अगदी 26 नाही 25 हम्म पर्यंत, हम्म कारण 26ला हरताल काय आहेत ना समजा. तर आपण, हा, नाही हो का, हो. तर आपण येस 25 येस. पर्यंत घेऊया. आणि मग 26 पासून तुम्ही 2 दिवस सुट्टी घ्या, 2 किंवा 3 दिवस. कारण प्रत्येकाकडे हरताल का, गणपती आणि गणपती.
आणि कमीत कमी गणपती तो हा. 1.5 दिवसाच्या गणपतीचा दुसरा दिवस विसर्जनाचा, इथपर्यंत तुम्ही हो 3 हो. दिवस सुट्टी घ्या. 26, 27, 28 आणि मग 29 पासून तुम्ही रिव्हिजन सुरू करा, असं माझं मत आहे, नाही का? हो ठीक चालेल आहे, तसं चालेल सर. केलं तरी हो. हा बरोबर आहे. ठीक आहे. हा म्हणजे हो तुम्हाला सर. घरी पण वेळ देता येईल. आणि 29 नंतर मग ठीक आहे, म्हणजे ज्यांच्याकडे 5 दिवसाचे 10 दिवसाचे असतात त्यांना असतात, पण मग त्यांना एवढा रश पण नसतो, ते नाही काय का? शनिवार रविवार, हा तेच. शनिवार रविवारच येतात 29, 30, 30, 29. 31, 31 रविवार. हा नाही, पण मग तुम्ही रिव्हिजन साठी मग रविवार पाळायची पण गरज नाही तसं, नाही का? बघा म्हणजे कसं काय जमेल ते. हा हा तर आपण मला वाटतं या हम्म. पुढचे 25 तारखेपर्यंत करून शक्यतो हा पाठ पूर्ण करायचा आपण प्रयत्न ते- करूया. हा म्हणजे मग हो हो. हा ओके. हा ठीक आहे ना, चालेल. मग इथं ओके. थांबूया. हा इथं थांबूया आपण. पण तरी बघूया एकदा कुठले कुठले पाठ राहिले मी बघतो. म्हणजे माझ्या अजून आहेत ना 5 मिनिटं, 10 मिनिटं. आज किंकरही 13 पश्य किंकर. पश्य किम कृतम. हा 13, 15, 16 तीन व्हायचे आहेत अजून. 13 14 किंकरे पश्य किम कृतम. नंतर दुसरा आहे. ह्याच्यामध्ये नुसतं ते बघा. मग परत विभक्ती आहे 14 मध्ये. हा नंतर 15. परत हे आहे, सुभाषिताने. हा ठीक आहे, एक काम करूया आपण, एक सुभाषित जो 15वा जो श्लोक आहे तो करूया. हं? सुभाषितांचा. हम्म. ठीक आहे, ते चालेल. याचा कसं काही आणि लिंक नाही. गंगा आणि म्हणी, म्हणी पण आहेत, हं. लोकोक्ती आहेत ना, 17 ठीक पण आहे, आहे. ठीक आहे, आपण हे सुभाषित तर सुरू करूया. 16, 17. हं. चालेल. ते वंद्यास्ते महात्मानस्तेषां लोके स्थिरं यशः. दिसतंय ना तुम्हाला तसं? हो हो. हो. हा हा ये य- नैर्बन्तानि काव्यानि येव काव्येषु व्यासु कीर्तितः. कीर्तिता. हा हा. हम्म. हा की आता एक लक्षात ठेवा, कीर्तिता जेव्हा ना हम्म. आकारांत जेव्हा विसर्ग असतो, कीर्तितः. हम्म. नाही कीर्तिताह हम्म. असं म्हणायचं, कीर्तिताह शेवटी. कीर्तिताः. म्हणजे जेव्हा ते पद्य पूर्ण हो होतं तेव्हा. हा हम्म. हो तर हो. हा ते महात्म्यानः कीर्तितः. ते महात्मानः वंद्या अस्ते हे तेषां यशः लोके स्थिरम. हा ये निबद्धानि काव्यानि वा ये काव्येषु कीर्तिताः. म्हणजे असे महात्मे लोक हे वंदनीय आहेत. कोण? की ज्यांचं लोकांमध्ये किंवा संसारात यश स्थिर आहे. स्थिर आहे म्हणजे त्यांनी भरपूर यश प्राप्त केलं आहे, किंवा जे काव्य करतात किंवा ज्यांची काव्यात स्तुती केलेली असते, असं दोन्ही. हम्म. सोपा आहे अर्थ, नाही का? ते ते महात्मानः वंद्यः ते वंदनीय आहेत, असते म्हणजे आहेत. हम्म. तेषां कोण? की हम्म. ज्यांचं यश हे संसारामध्ये स्थिर आहे. स्थिर आहे म्हणजे ज्यांचं संसारामध्ये त्यांनी यश मिळवलेलं आहे किंवा आहे, जे काव्य निर्मिती करतात, हा काव्य रचना करतात, किंवा वा म्हणजे किंवा जे काव्यांमध्ये काव्येषु काव्यांमध्ये ज्यांचं गुणगान केलेलं असतं, त्यांची हा कीर्तन केलेलं असतं, हा ज्यांची काव्यामध्ये कीर्ती गायलेली असते. कीर्ती गायली जाते. हा हम्म. ठीक आहे. पुढचं मनस्येकम वचस्येकम कर्मण्येकम महात्मना. मन कर्मण्येकं महात्मनां. मनस्सन्यत वचस्सन्यत कर्मण्यन्यत दुरात्मना. हम्म. तर फार सुंदर सुभाषित आहे. महात्मनांचं काय लक्षण असतं? मनसी एक, वचसी एक, कर्मणी एक, एकम. म्हणजे जे मनात आहे तेच ते बोलतातही आणि तीच कृती पण करतात. हम्म. बरोबर. काया वाचा मने असं आपण म्हणतो ना, तसं त्यांचं एकच असतं. हा तसं. हम्म. तसं. नंतर दुर्जनांचं काय असतं? मनसी अन्यत, वचसी उलट. अन्यत, कर्मणी अन्यत. बोलतात एक, करतात वेगळंच आणि मनात तिसरंच असं. मी तुम्हाला सांगत होतो. हा तर ना मला वाटतं ऋग्वेदामध्ये शांती श्लोक आहे. हा
तर त्याच्यामध्ये हा एक पाठ आहे शांती श्लोकामध्ये. म्हणजे शांती श्लोक प्रत्येक वेदाचे वेगवेगळे असतात आणि त्यात असं असतं की ते कॉमन असतात. म्हणजे त्या वेदातल्या कुठल्याही ऋचांसाठी किंवा सूक्तांसाठी तेच शांतीपाठ म्हटले जातात. तर त्या शांतीपाठात असं म्हटलेलं आहे, देवाला प्रार्थना केलेली आहे की हे परमेश्वरा, मी जे वाणीने बोलतोय तेच माझ्या मनात असू दे. जे मनात बोलतोय, जे माझ्या मनात आहे तेच वाणीने प्रकट होऊ दे. आणि जे मी वाणीने बोलतोय, वाणीने प्रकट होतोय, आणि जे माझ्या मनात आहे तेच माझ्या कृतीत पण दिसून येऊ दे. अशी परमेश्वराला प्रार्थना केली वेदांमध्ये. हं. कारण हे फार महत्वाचं आहे. बघा, आपण अभ्यास करत म्हणजे म, कोणाशी तरी बोलत असतो, मन तिसरीकडे असतं. कोणाशी मन विचार करत असतो, बोलत तिसरंच असतो. नाही का? खरंय ज्या खरंय. म्हणजे ज्याला हो हो. एकाग्रता म्हणतो ना, ती आपल्याला कधीच नसते आणि हम्म. तिथेच आपण मार खातो. हम्म. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर मी असं म्हणजे ऐकलेलं आहे हा, म्हणजे तुम्ही पण ऐकलंच असेल की मोदींना जे जे लोक भेटलेत ना, नरेंद्र हम्म. मोदींना, हम्म. त्यांनी एक त्यांचा एक हम्म. फार विशेष गुण सांगितला की त्यांची हम्म. अपॉइंटमेंट म्हणजे भले आज मिळेल, उद्या मिळेल, एका महिन्याने मिळेल, पण जेव्हा ते आम्हाला वेळ देतात म्हणे, हम्म. तेव्हा ते फोन हम्म. बिन सेक्रेटरी वगैरे कोणी नसतं. आणि हम्म. असं आम्हाला हे होतं की हा माणूस आमच्यात पूर्ण बुडून गेला, आमचं पूर्ण लक्षपूर्वक ऐकतात, की ज्याला आर्ट ऑफ लिसनिंग हम्म. म्हणतात ना, नाही का? असं. म्हणजे तर हो हा ना. फार महत्वाचा गुण आहे की नाही तर बऱ्याचदा आपण मोठ्या लोकांचं बघतो, हा बोल, हा बोल, आणि ते ऐकत असतात, बघ हा. वाचत काहीतरी असतात, कोणाशी तरी काहीतरी करत असतात आणि खरंय. आपल्याला म्हणतात तू बोल बोल, अरे काय बोलणार आपण? नाही का? हा. बोल, मी असं. ऐकतोय. हा. हा. तर हे तसं आहे. म्हणजे म्हणजे आपल्या वेदांमध्ये हम्म. पण ही प्रार्थना केलेली असं. ठीक आहे. छान आहे. हा. लभेत सिकतासु तैलम अपि, हा, लभेत सिकतासु तैलम अपि यत्नतः पीडयन् पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलम पिपासादितः. हम्म. हम्म. पिपासा दिसा. हा. तर इथं ज्याला आपण जे आपल्याला मराठीत आपण अर्धवट म्हणजे यातला अर्थच हे म्हणतो की वाळूचे कण रगडिता तेलही गळे, हा. असं हा. प्रयत्न आहे वाळूचे कण रगडिता तेलही गळे, अशी जी म्हण आहे. पण त्याचा त्याचा आधार हा श्लोक आहे आणि त्यात आपण पहिलंच घेतलं जातं फक्त. हा. पीडयन म्हणजे लभेत सिकता सुतैलमपि यत्नतः पीडयन म्हणजे प्रयत्नाने, पीडयन म्हणजे रगडणे. हा, तेलही, पण रगडला. त्याचं काय पुढचं आहे, त्याचं पिबेच्च मृगतृष्णिका असू, हम्म. म्हणजे तहानली लागली असेल त्याला एक वेळ मृगजळातनं पण पाणी तो पिईल. म्हणजे मृगजळ हे भासमान आहे खरं, हम्म. पण त्याला सुद्धा त्याची सुद्धा हे पण अं, पण याच्या पुढचं असं आहे की मूर्खांना प्रसन्न करणे शक्य नाही असं. हम्म. ऍक्च्युली ते आलं कसं नाही इथं, तर ते आलं आता नाही कसं? हा, तेच. हा, पण त्याचं म्हणजे पुढचा हे जो असा आहे की हे सगळं तुम्ही करू शकाल, जे अशक्य ते सगळं करू शकाल, पण मूर्ख लोकांना त्यांचं समाधान तुम्ही कधी करू शकत नाही असं. त्याचं हम्म. मी पुढचं वाक्य पाठवीन. असं. हम्म. हम्म. च आहे का हे? पिबे हे त कुठलं रूप त आहे? हम्म. त त आणि च ची संधी झाली. अच्छा. त अर्धा पाय आणि च, च पिबे हा च. हा, पण हे असं. हे आहे. काय पिबेत, हं. कुठलं रूप आहे धातूचं किंवा कुर्यात पिबेत. अगं, हा, पापिबती. हा. पा पिबतीच. पिब हा. नाही नाही, कुठलं रूप आहे म्हणलं, रूप 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 हे धातूचं. आता हे विद्यार्थ ना पिबेत असं. अच्छा. हं. आणि सलीम म्हणजे काय? सलीला म्हणजे पाणी. पाणी पाणी हा, पिपासा पाणी का? म्हणजे सलिला म्हणजे पिपासा म्हणजे तहान. हा. तहान. हा. तहान. हा. सिकतासु म्हणजे सिकता म्हणजे वाळू. सिकतासू म्हणजे सप्तमी बहुवचन, म्हणजे वाळूंमधून, वाळूंच्या कणांमधून असं. हं. गुणेषु यत्न क्रियताम किमा टोपैः प्रयोजनम विक्रियन्ते न घंटाभिर्
गाव क्षीर विवर्जिता. हा हा तर म्हणजे पूर्वी असं म्हणजे आम्हाला आठवतं लहानपणी तसा गावचा बाजार भरायचा ना, तर गुरांचा बाजार असायचा. पण त्यांना गायींच्या गळ्यात ती घंटा बांधलेली असायची. मग त्या गायीला हलवायचे म्हणजे लोकांचं लक्ष आकृष्ट करून घेण्यासाठी. हा तर कारण ती गाय भाकड असायची, मग तिच्या चांगली घंटा बांधा, मंजूळ घंटा, तिचा आवाज छान येईल वगैरे वगैरे असं. ते पण विकली अरे जाईल. हा म्हणजे पण तो घेणारा विकत असतो, तो घंटेचा मंजूळ आवाज घेऊन काही गाय विकत घेत नाही. तो बघतो किती हम्म. भाकड आहे, किती दिवसांची आहे, कधी गाभण, अशी आहे. कधी बाळंतण होणार आहे, किंवा गाभ ऑलरेडी झालेली आहे का, म्हणजे व्यालेली आहे का, हे हम्म. बघतो. म्हणून तसं गुणेषु यत्न क्रियताम किम आटोपै किम आटोपै. आटोप म्हणजे धावपळ. हा ज्याला आपण खटाटोप म्हणतो ना, खट आटोप. हा हा खटाटोप म्हणजे काय, खट अधिक आटोप हा म्हणजे काय, खट म्हणजे काय, हा. की खाटा इकडच्या तिकडे नेल्या आहे, ही वस्तू तिकडे नेली, ती त्याला आपण खटाटोप म्हणतो ना. असं खट आटोप असं. आटोपई किम प्रयोजन. असल्या आटोपाचं धावपळीचं प्रयोजन काय. विक्रियंतेन घंटाभी गावा. घंटाभी म्हणजे घंटांद्वारा. चतुर्थी बहुवचन. गावा परत हम्म. गायीचं बहुवचन. क्षीर विवर्जिता, की जी दूधच देत नाही अशी गायी नुसत्या हम्म. घंटेद्वारे काही विकली जाणार नाही. असं. असं. सर गा तृतीय बहुवचन ना? हा घंटाभी म्हणजे घंटाभी म्हणजे घंटाभी म्हणजे हे सगळं बहुवचनच आहे. बहुवचन. गाव हा बहुवचन, क्षीर विवर्जिता बहुवचन आणि विक्री अंते म्हणजे नाही, इथे. घंटाभी म्हणजे तृतीय बहुवचन ना? हो तृतीय हम्म. बहुवचन. हा हम्म. तेच राष्ट्र चतुर्थी म्हणलं कळेना. हम्म. गच्छन् पीपीलिका याति योजनानां शतान्यपि अगच्छन् वैनतेयोऽपि पदमेकं न गच्छति. हा हे पण झालेलं आहे वाटतं. हा हम्म. तर पिपीलिका. लोकोक्तीमध्ये झालंय का? पिपीलिका म्हणजे नाही काय माहिती. मुंगे मुंगी मुंगे मुंगी मुंगे मुंगी. पिपीलिका म्हणजे मुंगी. हा जी हळूहळू जाते, हा पण ती हा हा ती योजना योजना नाम एक योजन म्हणजे 4 मैल. तर योजना पार करते. आणि वैनतेय म्हणजे विनतेचा मुलगा म्हणून वैनतेय. हा विनिताचा मुलगा. वा हा, हा म्हणून हा. जो गरुड. हा एक एक पाऊलही गरुड हा हलवलं नाही. गरुड. हा जसं आपल्या ते सशा कासवाची शर्यत वगैरे तसलं आहे म्हणजे हे असं. हा हम्म. हे तुमचं झालेलं आहे मला वाटतं. चिंतनीय ही हो विपदाम हो. आदौ एव प्रतिक्रिया न कूपखननम युक्तम दुसरं न कूपखननम युक्तम प्रदीप्ते सर वन्यना वनिना कृते. हा सर आधी 5वं सुभाषित नीट कळलं नाही, म्हणजे खालची ओळ. अच्छा. गच्छन पिपीलिका अर्धवट. याती. याती म्हणजे जाते. पिपीलिका म्हणजे मुंगी जाते. किती योजनानाम शतानी अपि. शतयोजन म्हणजे 100 योजने सुद्धा ती चालून जाते, हळूहळू चालत 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 चालत. हा कारण का ती चालते, प्रयत्न करते. हा आणि गरुड हा नुसता बसलेला असतो, पण तो जातच नाही. तर मग तो एक पाऊल पण पुढे सरकत नाही. मग त्याची प्रगती म्हणजे शक्ती आहे, पण जर हा हल्लाच नाही हा माणूस तर काय करणार. हुशार आहे पण हा अभ्यासच केला नाही. त्या- हा. तसं. तसं आपल्याला प्रयत्न. एक झालं होतं ना ते झोपलेल्याला जाग करता येईल पण ढोंग हम्म. केलेल्याला हम्म. जाग करणं हा तसाच अर्थाचं झालं साधारण. तसं. हा तर सातवाचा श्लोक तुमचा झालेला आहे का बघा. भोगान भुक्ता दुसरं वयमेव. वाक्य झालं. हा झालंय 6वं नाही मी 6वं आहे झालेलं ना? आहे. सातवा पण झालाय का. छापा भोगा हो हा झालं झालं. झालाय ना, मग भोगान पुढे भुक्ता जाऊ. वयम आहे. म्हणजे त्यातलं दुसरी ओळ जी आहे ना ती आपल्याला लोकोक्तीमध्ये होते. कालो नाही नुकूपखननम आता वयम युक्तम प्रदीप. नाही ते 6व्यातलं आहे ते.